माझं नाव आनंद, वय 30 वर्ष. मी एका साध्या सॉफ्टवेअर इंजिनियरमध्ये कामाला आहे. मुंबईतल्या एका छोट्या 2 BHK फ्लॅटमध्ये मी एकटाच राहतो. सकाळी ऑफिस, संध्याकाळी जिम आणि रात्री घरी येऊन कंटाळलेल्या मनाने मोबाईल स्क्रोल करत झोपी जाणे, अशीच माझी रोजची दिनचर्या चालली होती. आयुष्यात कधी प्रेम, रोमांस किंवा काही वेगळा बदल येईल असं मला वाटलंही नव्हतं. पण एका साध्या नेहमीसारख्या दिवशी सगळंच बदलून गेलं. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये नेहा राहायला आली. तिचं वय साधारण 33-34 वर्ष असेल. मध्यम उंची, गोरा रंग, लांब काळे केस आणि डोळे, अरे बाप रे बाप. त्या डोळ्यामधील एक वेगळीच खोली आणि अथांगात होती. तिचं लग्न झालेलं होतं, पण तिचा नवरा गेल्या 6 महिन्यापासून अमेरिकेत नोकरीला होता. त्यांना मुलं नव्हती. मी सुरुवातीला तिला फक्त एक शेजारी म्हणून ओळखत होतो. कधी कधी लिफ्टमध्ये भेट झाली की अनौपचारिक नमस्ते व्हायचा, बस तेवढंच. एका सकाळी 8:30च्या सुमारास माझ्या दारावर हलकी टकटक झाली. मी अजून पायजमा आणि टी-शर्टमध्येच होतो. दार उघडलं तर समोर नेहा उभी होती. ओले केस, चेहऱ्यावर हलका थकवा आणि मनात थोडी लाज. आनंद भाऊ, जरा 1 मिनिट येता का? गॅस सिलेंडर जोडायचा आहे. थोडी मदत हवी होती. मला एकटीला ते जमलं नाही. मी नजर खाली करत म्हणाली. मी लगेच हो येतो म्हणालो आणि बाहेर पडलो. तिच्या स्वयंपाकघरात गेलो. मी सिलेंडर जोडत असताना तिच्या बाजूलाच उभी होती. कामा झाल्यावर तिच्या हाताने तिने मला चहाचा कप दिला. गरम चहा घेताना तिच्या बोटांची हलकासा स्पर्श झाला. मी काही बोललो नाही, पण मनात एक सुकवणारी लहर उठली. थँक्यू आनंद. रोज काही ना काही छोटे मोठे काम निघतच एकटीला खूप कंटाळा येतो, ती हलकं असत म्हणाली. काही हरकत नाही, नेहमी नेहाजी, शेजारी आहोत ना आपण, कधीही हक्काने बोलवा, मी म्हणालो. त्या दिवसापासून तिची रोज सकाळी हाक येणे सुरू झालं. सकाळी 8-9 वाजता आनंद जरा इकडे ये ना असा आवाज यायचा आणि मी जायचो. कधी पंख्याचा स्पीड कमी झाला असायचा, कधी भिंतीवर सेल्फ लावायचा असायचा, तर कधी ऑनलाईन मागवलेलं किराणा सामान आणून द्यायचं असायचं. ती प्रत्येक वेळी चहा आणि काहीतरी गोडधोड खाऊ घालायची. हळूहळू आमची ओळख वाढू लागली. ती मला भाऊ म्हणायची, पण त्या हाकेमध्ये आता एका वेगळ्या मायेचा ओलावा यायला लागला होता. एक दिवस मी तिच्या बाल्कनीत ट्यूबलाईट बदलत होतो. ती खाली उभी राहून माझ्याकडे बघत होती. तुम्ही खूप छान आहात आनंद. माझ्या नवऱ्याला तर माझ्यासाठी असा वेळच कधी मिळत नाही, ती उदास स्वरात म्हणाली. मी खाली उतरत विचारलं, नेहा, तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटतंय का? ती क्षणभर शांत राहिली. मग हळूच म्हणाली, हो खूप. रात्री झोप येत नाही. फोनवर बोलणं होतं नवऱ्याशी, पण तरीही मन भरत नाही. तुम्ही रोज येऊन मदत करता, बोलता, खूप बरं वाटतं. तिच्या डोळ्यातलं पाणी तरळलं. मी जास्त काही बोललो नाही, फक्त तिच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला. मी आहे ना, काळजी करू नका, कधीही हाक मारा, असं म्हणून मी बाहेर पडलो. घरी आल्यावर मी विचार करू लागलो, आनंद, तू हे काय करतो आहेस? ती एक लग्न झालेली स्त्री आहे. तिचा नवरा परदेशात आहे. तू फक्त एक शेजारी आहेस. पण मन ऐकायला तयार नव्हतं. तिचं ते हसणं, तिची लाजरी नजर, तिच्या साडीचा पदर सरकून दिसणारा खांदा, हे सगळं मला रात्री जागू लागलं होतं. दुसऱ्या आठवड्यात आमचं बोलणं आणखी वाढलं. एका संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो तेव्हा ती स्वयंपाक करत होती. आज छान भाजी बनवली आहे, जेवून जा ना, ती म्हणाली. मी बसलो. जेवताना समोर बसली आणि माझ्याकडे एकटक बघत राहिली. तुम्हाला काय आवडतं आनंद? तुमचं आयुष्य कसं आहे? तिने विचारलं. मी माझ्या जुन्या ब्रेकअपबद्दल आणि ऑफिसच्या तणावाबद्दल सांगितलं. ती अगदी मनापासून ऐकत होती. तिच्या डोळ्यात सहानुभूती होती. तुम्ही एकटे राहता तरी किती जबाबदारीने वागता, ती कौतुकाने म्हणाली. एके दिवशी पावसाने जोर खूप मोठा होता. मी ऑफिसमधून आलो तर तिचा फोन आला. आनंद प्लीज, गॅलरीत खूप पाणी साचलंय, काहीतरी कर ना. मी लगेच तिच्या घरी गेलो. दार उघडलं आणि ती पूर्णपणे भिजलेली होती. पांढरी साडी शरीराला चिटकलेली होती. ओले केस गालावर रेंगाळत होते. मी दारात थबकलो. एक क्षण माझा श्वास रोखला गेला. ती लाजली. आत या ना, मी खूप भिजले आहे, ती हसत म्हणाली. मी आत गेलो. तिने टॉवेल आणला आणि ती केस पुसू लागली.
मी गॅलरीतलं पाणी काढण्याचं काम करत होतो. ती माझ्या मागे उभी राहून मदत करत होती. तिच्या ओल्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि आम्ही दोघे एकदम शांत झालो. फक्त बाहेर पडणारा पाऊस आणि आमच्या श्वासांचा आवाज तिथे होता. आनंद, तू नसतास तर मी काय केलं असतं, ती अगदी हळू आवाजात म्हणाली. पहिल्यांदा तिने मला तू म्हणून हाक मारली होती. माझ्या मनात आलं, नेहा तुझ्या या एकाकीपणाला स्वतःकडे बांधून घेतलंय. पण ते बोललो नाही. त्या दिवशी मी तिच्याकडे जेवलो आणि रात्री उशिरा घरी परतलो. बेडवर पडल्या पडल्या तिची हाक, तिचं हसणं, तिची उदासी सगळं माझ्या मनात घर करत होतं. रोज सकाळी तिची हाक यायची आणि मी जायचो. हे नातं आता फक्त शेजार धर्माचं राहिलं नव्हतं. हळूहळू त्यात काहीतरी वेगळंच निर्माण होत होतं. मी स्वतःला समजवत होतो, फक्त मदत कर आनंद, जास्त विचार करू नकोस. पण मन सांगत होतं की ही ओढ तुला एका वेगळ्या वळणावर घेऊन चालली आहे. 2-3 आठवडे निघून गेले. आता आमची भेट फक्त सकाळपुरती मर्यादित राहिली नव्हती. संध्याकाळीही तिचा फोन यायचा किंवा दारावर हाक यायची, आनंद जरा इकडे ये ना, खूप कंटाळा आलाय. ऑफिसमधून आल्यावर कपडे बदलून मी तिच्या घरी जाणं हा आता माझ्या दिवसाचा दिनचर्याचा एक भाग बनला होता. एक संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो. ती स्वयंपाक करत होती. हिरवी साडी, केसामध्ये बांधलेला अंबाडा आणि कपाळावर घामाचे सूक्ष्म थेंब. आज पालक पनीर बनवलंय, तुला आवडतं ना, बस खा आता, ती म्हणाली. मी टेबलवर बसलो. ती समोर बसून माझ्याकडे एकटेक बघत राहिली. काय बघतेस नेहा, मी हसत विचारलं. ती लाजली. तुम्ही खाताना बघायला बरं वाटतं. माझ्या नवऱ्याला असा वेळच मिळत नाही. तो फोनवर नेहमी बिझी असतो आणि लगेच फोन ठेवतो. तिचा हळू आवाज झाला. तू रोज येतोस, बसतोस, बोलतोस, मदत करतोस, खूप आधार वाटतो रे. मी तिच्या डोळ्यात बघितलं. तिच्या एकाकीपणाची दाट सावली होती. नेहा, तुला खरंच खूप एकटं वाटत असेल ना, नवरा दूर आहे, मुलं नाहीत. तिने होकारार्थी मान डोलावली. हो, रात्री अंथरुणावर पडले की मन विचार करायला लागतं. कधी रडू येतं, कधी राग येतो, पण तू आलास तर सगळं हलकं होतं. तिने अचानक माझा हात आपल्या हातात घेतला. तिच्या बोटांनी माझ्या तळहातावर हलकेच फिरवले. त्या स्पर्शात एक हळुवार ऊब होती. मी हात काढला नाही. मनात भावनांचा पूर आला होता. आनंद, हे काय होतंय, मी स्वतःला आवरलं. त्या दिवसापासून आमचं बोलणं कमालीचं वाढलं. संध्याकाळी आम्ही एकत्र टीव्ही बघायचो. ती माझ्या अगदी शेजारी बसायची. कधी कधी तिचा खांदा माझ्या खांद्याला टेकायचा. मी काही बोलायचो नाही, फक्त तिच्या सानिध्याचा आनंद घ्यायचो. ती मला तिच्या आयुष्याबद्दल सांगायची. लग्न कसं झालं, नवरा किती व्यस्त असतो, तिला मुलं हवी होती पण झाली नाहीत. मीही माझ्या गोष्टी सांगायचो. तू खूप चांगला आहेस आनंद, जी मुलगी तुला मिळेल ती खूप भाग्यवान असेल, ती एकदा म्हणाली. मी हसत विचारलं, आणि तुला कधी वाटत नाही का आयुष्य काहीतरी वेगळं असायला हवं होतं? ती शांत झाली. मग हळूच म्हणाली, वाटतं, खूप वाटतं, पण काय करणार, लग्न झालं ना. तिच्या डोळ्यात पाणी चमकलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच दाबलं. ती माझ्या हातावर हात ठेवून शांत बसली. त्या क्षणी आमच्यात एका वेगळीच मूक शांतता पसरली. शब्दाशिवाय खूप काही बोललं गेलं. एक रात्र पुन्हा पाऊस जोरात होता. मी जिममधून आलो तर तिचा फोन आला. प्लीज, गॅलरीत पाणी साचलंय आणि विजांचा कडकडाट होतोय. मला खूप भीती वाटते. मी लगेच धावत गेलो. दार उघडलं. ती पूर्णपणे भिजलेली होती. ती आत गेली आणि हलका नाईट सूट घालून आली. आम्हा दोघे सोफ्यावर बसलो. बाहेर पावसाचा आवाज सुरू आणि रूममध्ये हलका प्रकाश होता. मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलत राहिलो. तू माझ्या जवळ आलास आनंद. आता तुझ्याशिवाय एकही दिवस रिकामा वाटत नाही. मी तिचे केस हळूवार कुळवळत होतो. मलाही तसंच वाटतं नेहा, मी म्हणालो. त्या रात्री 11 वाजेपर्यंत मी तिच्या घरीच होतो. जाताना तिने मला पुन्हा मिठी मारली. उद्या लवकर ये ना, ती कुजबुजली. घरी आल्यावर बेडवर पडल्या पडल्या तिचीच आठवण येत राहिली. तिचा स्पर्श, तिची नजर, तिचं हसणं सगळं जाण ठेवत होतं. हे नातं कुठं जाईल, ती दुसऱ्याची पत्नी आहे
पण मन सांगत होतं की भावनांच्या पातळीवर ती आता फक्त माझी झाली आहे. दुसऱ्या दिवशी तिची हाक आली. मी गेलो. ती लाजत हसली. काल रात्रीसाठी थँक्यू, ती म्हणाली. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, मी नेहमी तुमच्यासोबत आहे नेहा. आमची जवळीक आता खूप खोल चालली होती. शब्दांपेक्षा आमच्या भावना जास्त बोलत होत्या. मी स्वतःला लवकरण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या ओढीने मी बांधला गेलो होतो. ही ओढ कुठे नेऊन ठेवणार हे माहीत नव्हतं, पण एक गोष्ट खरी होती, आता मीही तुझ्याशिवाय राहू शकत नव्हतो. एके संध्याकाळी मी घरी गेलो तर सोफ्यावर उदास बसली होती. काय झालं नेहा, मी विचारलं. तिने हळू आवाजात सांगितलं, नवऱ्याशी फोनवर बोलणं झालं. तो म्हणतोय यायला अजून 3 महिने लागतील. मला वाटतं मी पूर्णपणे एकटी पडले आहे. तिचे डोळे भरून आले. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात हातात घेतला. तू एकटी नाहीस, मी आहे ना तुझ्यासोबत. तिने माझा हात घट्ट दाबला. शब्द कमी पडत होते, पण भावना सर्व काही सांगत होत्या. त्यानंतर आमची दिनचर्या बदलली. संध्याकाळी टीव्ही बघताना माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची. मी तिचे केस कुरवळायचो. तिचा श्वास माझ्या गळ्यावर पडणं हे एक मला वेगळी शांतता देऊन जायचं. आनंद, तुझ्याजवळ बसल्यावर मन खूप शांत होतं, ती एकदा कुजबुजली. मी तिच्या कपाळावर हलकेच किस केले. तिने डोळे मिटले. नेहा, मलाही तुझ्याशिवाय आता करमत नाही, पण तुझं लग्न झालंय. मी बोलता बोलता थबकलो. तिने माझ्या छातीवर डोकं टेकवलं. मला माहीत आहे आनंद, मी दुसऱ्याची आहे, पण या एकाकीपणातून तूच मला नवजीवन दिलं आहेस. तुझ्या काळजीने माझे दिवस आनंदाने भरलेत. तिचा आवाज रडवेला झाला. तिने मला घट्ट मिठी मारली. आमची हृदये धडधडत होती. घरी आल्यावर मी विचार करायचो, हे बरोबर नाही, पण तिची नजर आणि स्पर्श मला तिच्याकडे खेचून घ्यायचे. एक रात्र खूप खास होती. वीज गेली होती आणि बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. विजांच्या कडकडाटाने ती घाबरली. तिने मला फोन केला, आनंद तू इथे ये ना, मला खूप भीती वाटते. मी लगेच गेलो. रूममध्ये एक छोटी मेणबत्ती लावली होती. ती हलक्या नाईट सूटमध्ये होती. मी आत जाताच तिने मला घट्ट मिठी मारली. मला थंडी वाजते, ती कुजबुजली. मी तिला सोफ्यावर ओढलं. तिचं डोकं माझ्या छातीवर होतं. आम्ही तिच्या स्वप्नाबद्दल आणि माझ्या भविष्याबद्दल बोलत होतो. काय झालं असतं जर आपण भेटलो असतो तर. आनंद, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ती अचानक म्हणाली. मी स्तब्ध झालो. तिच्या डोळ्यात अश्रू होते. हे चुकीचं आहे मला माहीत आहे, पण मन ऐकत नाही. मी तिच्या गालावर हात ठेवला. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे नेहा. तुझ्या हसण्याने माझा दिवस सुरू होतो, पण मला कधीच दुखवायचं नाहीये. तिने मान वर केली. आमचे ओठ जवळ आले. क्षणभर वेळ थांबला. मी तिच्या कपाळावर आणि गालावर किस केलं. तिने मला घट्ट धरलं. आम्ही तसेच बेडवर पडलो. कपडे जसे होते तसेच होते, फक्त हातात हात घालून एकमेकांचे श्वास अनुभवत आम्ही रात्रभर एकमेकांना घट्ट धरून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा देताना तिचे हात थरथरत होते. काल रात्री तुझ्याजवळ खूप सुरक्षित वाटला आनंद, ती म्हणाली. मी तिचा हात धरला. मी नेहमी तुझ्यासोबत आहे, पण मनात गुंतागुंत वाढत होती. तिचा नवरा परत येणार होता, समाज होता, कुटुंब होतं, पण त्या क्षणी आम्हाला फक्त एकमेकांची काळजी होती. आमचं नातं फक्त शारीरिक नव्हतं तर अतिशय खोल भावनिक होतं. काही दिवसांनी तिने मला सांगितलं की तिचा नवरा लवकर परत येणार आहे. तो आला तरी माझ्या मनात तूच राहशील आनंद, मी त्याच्याशी स्पष्ट बोलणार आहे, ती म्हणाली. मी तिला पूर्ण पाठिंबा दिला. तुला जे योग्य वाटेल ते कर, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पुढचे काही आठवडे खूप कठीण गेले. तिचा नवरा परत आला. तिने त्याच्याशी अगदी मोकळेपणाने आणि सविस्तर संवाद साधला. मी रोज तिच्या काळजीने व्याकुळ असायचो. मनात यायचं की तिचं आयुष्य तर बिघडवत नाही ना, पण तिच्या प्रेमाची आठवण येताच मन शांत व्हायचं. शेवटी एक दिवस थेट माझ्या घरी आली. तिचे डोळे सुजलेले होते, पण चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. आनंद, आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तोही सहमत आहे, कारण आमच्यात आता प्रेम उरलं नव्हतं. मी त्याला आपल्याबद्दल सगळं सांगितलं, पण आमच्यातील दुरावा त्याला समजला, ती म्हणाली. मी तिला जवळ घेतलं. नेहा, तुला खूप त्रास झाला असेल ना या सगळ्यात, ती हसली आणि म्हणाली. पण आता मी मुक्त आहे आणि परिपूर्ण तुझी आहे.
त्या दिवशी आम्ही एकत्र बसून आमच्या भविष्याबद्दल भरभरून बोललो. तू मला हसवतोस, माझी काळजी घेतोस, प्रेम देतोस, हे मी आधी कधीच अनुभवलं नव्हतं, ती म्हणाली. मी तिच्या कपाळावर किस केलं. तू माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश आणला आहेस नेहा. आता आपण एकत्र नवीन आयुष्य सुरू करू. आता रोज सकाळी ती माझ्या घरी येते, चहा बनवते, आम्ही एकत्र जेवतो. त्या चहाच्या कपामध्ये एक केवळ चहा नसतो, तर अथांग प्रेम असतं. कधी ती जुन्या गोष्टी आठवून उदास झाली की मी तिला मिठीत घेऊन समजावतो, सगळं ठीक होईल. कधी काळची ती केवळ शेजारी बाई आता माझी नेहा झाली होती. आमचं नातं साध्या मदतीपासून सुरू झालं आणि त्याचं रूपांतर एका पवित्र प्रेमात झालं. गुंतागुंत होती, निर्णय कठीण होता, पण शेवटी प्रेमाचा विजय झाला. आज आम्ही हातात हात घालून भविष्याकडे पाहत आहोत. तिथे तिच्या डोळ्यात आता एकाकीपणाची सावली नाही, तर फक्त माझ्यासाठी अथांग प्रेम आहे. नेहाने तिच्या नवऱ्यापासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला होता आणि आम्ही दोघांनी कोर्टात जाऊन साधेपणाने लग्न केलं होतं. सोसायटीतल्या लोकांच्या नजरा सुरुवातीला थोड्या संशयाच्या होत्या, पण आम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. नेहा आता अधिकृत माझ्या 2 BHK फ्लॅटमध्ये माझी पत्नी म्हणून राहायला आली होती. तिने तिच्या जुन्या फ्लॅटला कुलूप लावून ठेवलं होतं, कारण त्या फ्लॅटची कागदपत्र आणि कायदेशीर प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची होती. सुरुवातीचे 2 महिने एखाद्या स्वप्नासारखे गेले. सकाळी नेहाच्या हातचा चहा, ऑफिस संपवून घरी आल्यावर तिची मनमोहक हाक आणि रात्री बाल्कनीमध्ये कॉफी पिताना एकमेकांचा हातात घेतलेला हात. मला वाटलं माझ्या आयुष्यातलं वादळ आता शमलं आहे आणि एक शांत सुंदर पहाट झाली आहे. पण हा फक्त वादळापूर्वीची शांततेचा काळ होता, याची मला पुष्टीही कल्पना नव्हती. तेव्हा जून महिन्यात 2रा आठवडा चालला होता. मुंबईत पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलं होतं. अगदी त्या रात्रीसारखं पाऊस होता, ज्या रात्री नेहाने मला पहिल्यांदा घट्ट मिठी मारली होती. मी ऑफिसचं काम संपवून रात्री 8:30च्या सुमारास घरी आलो. दाराची बेल वाजवली, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मी 2दा-3दा बेल वाजवली. नेहाचा मोबाईल ट्राय केला, तर तो घरच्या आतच ऐकू येत होता. मला अचानक अनामिक भीती दाटून आली. मी खिशातून दुसरी चावी काढली आणि दार उघडलं. घरात पूर्ण अंधार होता. नेहा कुठे आहेस? मी आवाज दिला. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. मी बेडरूमचा दरवाजा उघडला. तिथे बेडच्या कोपऱ्यात नेहा दोन्ही पायावर डोकं ठेवून बसली होती. तिचं पूर्ण शरीर थरथरत होतं. नेहा, काय झालंय? तब्येत ठीक आहे ना तुझी? मी धावत तिच्याजवळ गेलो आणि खांद्याला हात लावला. माझा स्पर्श होता ती दचकली. तिने थेट मला मिठी मारली. ती रडत नव्हती, पण प्रचंड घाबरली होती. तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते. आनंद, तो परत आलाय, ती अडखळत कुजबुजली. कोण? तू? माझी नवरा राकेश. मी विचारलं. राकेश तर अमेरिकेत सेटल झाला होता ना? आणि घटस्फोटाच्या वेळी त्याने मला पुन्हा कधीही नेहाच्या आयुष्यात न येण्याची अट मान्य केली होती. नाही आनंद, राकेश नाही. नेहाने भीतीने गळपट्ट धरल्यासारखं केलं. आज दुपारी मी घरात सामानाची आवराआवर करत होते, तेव्हा अचानक दाराखालून कुणीतरी एक पाकिट आत टाकलं. मी धावत बाहेर गेले, पण कॉरिडॉरमध्ये कुणीच नव्हतं. लिफ्ट नुकतीच खाली गेली होती. जेव्हा मी पाकिट उघडलं, नेहाचा आवाज दबला होता. तिने बेडच्या उशीखाली दडवलेले एक फोटो आणि चिठ्ठी माझ्या हातात दिली. तो फोटो पाहून माझ्या अंगावर काटा आला. तो फोटो आमचाच होता. 2 दिवसापूर्वी आम्ही दोघे वांद्रे बसस्टँडवर संध्याकाळी फिरत असताना अत्यंत जवळून कुणीतरी काढला होता आणि त्या फोटोच्या मागच्या लाल शाईने मराठीत लिहिलं होतं, दुसऱ्याच्या घरात हक्काने राहताना शेजारच्याला विसरू नकोस, हिशोब अजून बाकी आहे. हे काय आहे नेहा? कोणी केलं हे? मी चिडून तिला चक्रावून विचारलं. मला माहीत नाही आनंद, पण गेल्या 3-4 दिवसापासून मला असं वाटतं की कोणीतरी माझ्यावर सतत पाळत ठेवून आहे. मी खाली भाजी आणायला खाली गेले की मागून पावलांचा आवाज येतो. मागे वळून बघितलं तर कुणीच नसतं. मला खूप भीती वाटते आनंद. नेहा माझ्या छातीशी आणखी बिलगली. मी तिला शांत केलं. तिचे केस कुरवळले आणि पाणी प्यायला दिलं. बघ नेहा, कदाचित राकेशच्या बाजूचं कोणीतरी असेल.
जे आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करते. आपण उद्याच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू. तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. त्या रात्री मी तिला धीर दिला, पण माझ्या स्वतःच्या डोळ्यातून झोप उडाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. माझा एक मित्र तिथे सब इन्स्पेक्टर होता. त्याचं नाव विक्रम. मी त्याला फोटो आणि चिठ्ठी दाखवली. विक्रमने ते दोन्ही नीट पाहिलं आणि गंभीर होत म्हणाला, आनंद, जर हा राकेश असता तर त्याने थेट कायदेशीर मार्ग आणि गुंड पाठवले असते. ही पद्धत एखाद्या स्टॉकरची आहे, जो सायको आहे. राकेश व्यतिरिक्त नेहाच्या आयुष्यात आधी कोणी होतं का? नाही विक्रम, नेहा मला तिच्या आयुष्याबद्दल सगळं सांगितलं आहे. राकेश हाच तिचा हात पाहिला आणि एकमेव पुरुष होता. मी ठामपणे म्हणालो, ठीक आहे, मी या भागातील CCTV फुटेज तपासतो. तोपर्यंत नेहाची काळजी घे, तिला एकटीला सोडू नकोस, विक्रमने सल्ला दिला. मी घरी आलो. नेहाची मनस्थिती ठीक नव्हती, म्हणून मी ऑफिसमधून काही दिवसाची सुट्टी घेतली. त्या दिवशी रात्री आम्ही जेवण करून झोपायची तयारी करत होतो. रात्री 11 वाजले असतील. बाहेर पाऊस कोसळत होता. अचानक माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मी मेसेज उघडला. त्यात फक्त व्हिडिओ क्लिप होती. मी ती क्लिप प्ले केली आणि माझे हातपाय थंड पडले. तो व्हिडिओ थेट आमच्या घराच्या बाल्कनीचा होता. कोणीतरी समोरच्या इमारतीवरून आणि ड्रोनच्या साहाय्याने आमच्या बेडरूमच्या आतलं शूटिंग करत होतं. व्हिडिओमध्ये मी आणि नेहा अगदी स्पष्ट दिसत होतो आणि या व्हिडिओच्या खाली मेसेज होता, पोलिसांकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही आनंद बाबू. खेळाचे नियम मी ठरवतो. उद्या रात्री 12 वाजता नेहाच्या जुन्या फ्लॅटमध्ये मला एकटे येऊन भेट, नाहीतर हा व्हिडिओ इंटरनेटवर जाईल, पण नेहाचं आयुष्यही संपेल. माझा श्वास रोखला गेला. मी तो मेसेज नेहाला दाखवला नाही. तिला दाखवला असता तर ती भीतीने वेडी झाली असती. मी गुपचूप तो व्हिडिओ आणि मेसेज विक्रमला फॉरवर्ड केला आणि लिहिलं, तो उद्या रात्री नेहाला त्या जुन्या फ्लॅटवर बोलवतोय. आपण तिथे ट्रॅप लावू. दुसऱ्या दिवशी पूर्ण वेळ जणू काट्यासारावरून गेल्यासारखं वाटलं. रात्री 11:30 वाजले. नेहा गाढ झोपेत होती. मी तिच्या दुधात गुपचूप हलकी झोपेची गोळी दिली होती, जेणेकरून तिला जाग येणार नाही आणि ती सुरक्षित राहील. मी हळूच बेडवरून उठलो. खिशात एक छोटा चाकू आणि मोबाईल घेतला. विक्रमचा मेसेज आला होता, मी आता माझी टीम सध्या कपड्यात इमारतीच्या खाली आणि जिन्यामध्ये तैनात आहोत. तू बिंदास्त वर जा, आम्ही मागून कव्हर करू. मी माझ्या फ्लॅट बाहेर पडलो. कॉरिडॉरमध्ये पूर्ण शांतता होती. फक्त बाहेरच्या पावसाचा आणि वातावरणाचा घोंघवणारा आवाज येत होता. मी नेहाच्या जुन्या फ्लॅटपाशी गेलो. 2 महिन्यापासून हा फ्लॅट बंद होता. दाराला कुलूप असावं असं मला वाटलं होतं, पण आश्चर्य म्हणजे दार आधीच हलकंसं उघडं होतं. आतून अंधार आणि जुन्या साहित्याचा कुबट वास येत होता. मी हळूच पावलं टाकत गेलो. कोण आहे तिथे? मी दबलेल्या आवाजात विचारलं. माझ्या आवाजाचा प्रतिध्वनी संपूर्ण घरात घुमला. अचानक माझ्या मागे जोराने दरवाजा बंद झाला आणि खटकन कुलूप लागल्याचा आवाज आला. मी मागे वळलो, पण अंधारात काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात स्वयंपाकघरातून एक फिकट प्रकाश बाहेर आला. एक मेणबत्ती पेटवली गेली होती. मी सावध पावले टाकत स्वयंपाकघराच्या दिशेने गेलो. तिथे ओट्यावर एक व्यक्ती पाठ करून उभी होती. तिची उंची साधारण 5.5 फूट होती. अंगावर काळी रेनकोट हुड. कोण आहेस तू आणि सगळं काय चालवलं आहेस? मी चाकू घट्ट पकडत ओरडलो. ती व्यक्ती हळूहळू मागे वळली. तिने डोक्यावरची उडी मागे सारली. मेणबत्ती फिकट प्रकाशात तिचा चेहरा स्पष्ट झाला आणि तो चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो चेहरा दुसरा कोणी नसून राकेश होता. नेहाचा माझी नवरा. पण राकेश तर अमेरिकेत होता आणि नेहाने मला त्याचे फोटो दाखवले होते. त्यात तो पूर्णपणे वेगळा दिसत होता. क्लीन शेव सूटमधून कॉर्पोरेट मॅन. पण समोर उभा असलेला राकेश दाढी वाढलेला, डोळ्याखाली काळी वर्तुळे असलेला आणि चेहऱ्यावर एक क्रूर हसू असलेला माणूस होता. राकेश, तू इथे काय करतोस? मी आश्चर्याने विचारलं. हो आनंद बाबू, मीच राकेश शर्मा, नेहाचा हक्काचा नवरा. राकेश एका विकृत स्वरात हसला. तू माझा नवरा
तू माझी नवरा आहेस. नेहा तुझ्याशी घटस्फोट घेतलाय. तिने कायदेशीररित्या माझ्याशी लग्न केलंय. मी कडाळलो. घटस्फोट? राकेश मोठ्याने हसला, ज्या हसण्यात वेडेपणा होता. कोणता घटस्फोट आनंद? मी कोणत्याही कागदपत्रावर सही केली नाहीये. मी कधी अमेरिकेला गेलोच नव्हतो. काय? तू खोटं बोलतोस. नेहा स्वतः कोर्टात गेली होती. तिने मला सगळं कागदपत्र दाखवली होती. आनंद, तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस, पण डोक्याने अगदी कच्चा निघालास. राकेश माझ्याजवळ येत म्हणाला, 2 वर्षापूर्वी माझा अपघात झाला होता, ज्यामध्ये माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि माझी नोकरी गेली. मी घरातच असायचो. नेहाला माझ्या अपंगत्वाचा आणि गरिबीचा कंटाळा आला होता. तिला हवं होतं एक नवीन श्रीमंत आणि सुरक्षित खेळणं, म्हणजे तू. माझं डोकं बनवण्याला लागलं नाही. नेहा असं करू शकत नाही. तिने मला सांगितलं की तू 6 महिन्यापासून अमेरिकेत आहेस, कारण मी 6 महिन्यापासून या फ्लॅटच्या बेडरूममध्ये कुलूपबंद होतो. राकेशने ओरडून सांगितलं. तिने मला ड्रग्ज देऊन बेशुद्ध करून डांबून ठेवलं होतं. तिनेच माझे खोटे ईमेल ID बनवून मला अमेरिकेत दाखवलं. आणि ज्या दिवशी तू सिलेंडर जोडायला आलास ना, त्या दिवसापासून तिचा प्लॅन सुरू होता. तिने तुला जाळ्यात ओढलं, जेणेकरून राकेशचा खून झाला तर संशयाची सुई तुझ्यावर येईल. खून? माझ्या तोंडातून शब्द फुटला. हो, आज रात्री ती मला मारणार होती, किंवा तुला माझ्या हातून मारून स्वतः नामानिराळी होणार होती. पण मी 2 दिवसापूर्वीच तिच्या तावडीतून पळालो. ती कोर्टाची कागदपत्रे सगळे बनावट आहेत आनंद. तिने तुझा फक्त वापर केलाय. राकेशच्या डोळ्यात आता सुडाची भावना. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. नेहा माझी साधी लाजरी नेहा इतकी क्रूर आणि कपटी असू शकते की राकेश मला फसवत होता. तेवढ्या स्वयंपाकघराच्या दारापाशी एक सावली उभी राहिली. आम्ही दोघांनी तिकडे पाहिलं. तिथे नेहा उभी होती. तिच्या हातात एक मोठी लोखंडी सळई होती आणि तिच्या चेहऱ्यावर ती लाजरी नजर गायब झाली होती. तिथे आता एक थंड निर्घोर शांतता होती. नेहा, मी आश्चर्याने ओरडलो. तू तर झोपली होतीस ना? मी कधीच झोपले नव्हते आनंद. नेहा अत्यंत थंड आणि निर्विकार आवाजात म्हणाली. तुला काय वाटलं, तुझ्या या हलक्या झोपेच्या गोळीने मी बेशुद्ध पडेन? मी रोज रात्री राकेशला यापेक्षा दुप्पट डोस द्यायचे. तिने राकेशकडे पाहिला आणि मग माझ्याकडे. आनंद, राकेश जे बोलला ते सगळं खरं आहे. मला या कफल्ल आणि अपंग माणसासोबत आयुष्य घालवायचं नव्हतं, आणि मुंबईत स्वतःचं घर आणि तुझा बँक बॅलन्स हवा होता. पण राकेशने पळून जाऊन माझा सगळा प्लॅन बिघडवला. नेहाने लोखंडी सळई पकडली. आता माझ्याकडे एकच मार्ग उरला आहे. राकेश इथे आनंदला मारायला आला आणि स्वरक्षणात आनंदने राकेशला मारलं, आणि नंतर पश्चातापोटी आनंद बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांना हीच थिअरी खरी वाटेल. नेहा आमच्या दिशेने धावली. तिने पहिली सळई राकेशच्या डोक्यावर मारली. राकेश जोरात ओरडून खाली पडला. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. आता ती माझ्याकडे वळली. तिचे डोळे एखाद्या राक्षसासारखे दिसत होते. सॉरी आनंद, आय लव्ह यू, पण पैशापेक्षा जास्त नाही. तिने सळई हवेत उगारली. मी मागे सरकलो, पण माझा पाय ओट्याला लागला आणि मी खाली पडलो. नेहाने माझ्यावर वार करायला सळई खाली आणि धडाम. स्वयंपाकघराचा दरवाजा जोरात तुटला. विक्रम आणि त्याचे पोलीस कर्मचारी बंदुका रोखून आत आले. हात वर कर नेहा, पोलीस विक्रम ओरडला. नेहाने काय करावं ते सुचेना. तिने सळई खाली टाकली आणि ती गुडघ्यावर बसली. पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतले. 2 महिने उलटून गेले होते. राकेश रुग्णालयातून बरा झाला होता आणि त्याने पोलिसांनी नेहाविरुद्ध सर्व पुरावे दिले. नेहा आता अथर्व रोड जेलमध्ये तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. तिने केलेला तो बाल्कनीतलाचा व्हिडिओ कोणत्याही स्टॉकरने नाही, तर तिने स्वतःच टायमर कॅमेऱ्याने शूट केला होता, जेणेकरून मला राकेश विरुद्ध भडकवता येईल. मी आजही माझ्या 2 BHK फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. बाहेर पाऊस पडतोय. मी बाल्कनीमध्ये कॉफीचा कप घेऊन उभा आहे. शेजारच्या 402 नंबरचा फ्लॅटचा आता कायमचं सरकारी कुलूप लागलंय. माझं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं कंटाळवाणं आणि शांत झालंय.
पण आता मला शांततेची भीती वाटत नाही, कारण मला समजलंय कधी कधी काही डोळ्यामध्ये असणारा आतंक खोली ही प्रेमाची नाही तर एखाद्या खोल आणि काळोख्या खाईची असते.